भंडाऱ्यातून मोठं राजकीय वक्तव्य समोर आलेलं आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत भाजपा महायुतीवर निशाणा साधलाय। महाराष्ट्र आणि बिहार निवडणुकांमध्ये एकाच प्रकारचा ट्रेंड दिसत असल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोग दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करतोय अशी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। पटोले म्हणाले, बिहार निवडणुकीत महिलांचे मतदानाचे फोटो आयोगाला काँग्रेसनेच दिले असून जनतेवर दबाव आणण्याची नव्याने सुरू झालेली पद्धत म्हणजे लोकशाहीसाठी मोठा धोका आहे। याचा अर्थ दाल में काला आहे आणि यात निवडणूक आयोगाचं पाप स्पष्ट होत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केलाय। याच कार्यक्रमात भंडा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी जयश्री बोरकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। बोरकर या जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी नगरसेविका आहेत। भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी असल्याचा दावा करत काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नसल्याचे पटोले यांनी ठाम सांगितले। महायुतीकडून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी आरोप केले। काँग्रेसमध्ये चुकीचं राजकारण नसून सर्व कार्यकर्ते लोकशाही वाचवण्यासाठी लढत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। आपल्याला लक्षात असेल की महाराष्ट्राचा जो ट्रेन होता त्याच पद्धतीनं बिहारमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाच्या कृपेने एनडीएला कशी मदत होईल त्या पद्धतीचं काम झालेलं आहे। आपण पाहिलं असेल की आता बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महिलांचे मतदान करत असताना फोटोज दाखवले गेलेले होते आणि काँग्रेसने आज ते निवडणूक आयोगाला दिले पण आहेत, म्हणजे आज म्हणजे कालच दिले। निवडणूक आयोगाला लोकशाही संपवायची आहे का हा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं 5 वाजताच्या नंतरचे फुटेज न देणं, जसं 10% मतदान जसं महाराष्ट्रात नंतर वाढवले तसेच 10% मतदान बिहारमध्ये वाढवले गेलेत आणि तिथंच हे सगळे समीकरण झालेलं आहे। आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोग वर्सेस आता भारतातली जनता अशा पद्धतीची लढाई आता देशामध्ये उभी झालेली आहे। लोकशाहीचा खून दिवसाढवळ्या केला जातो, तो निवडणूक आयोगाकडून केला जातोय हे आता स्पष्ट झालेलं आहे। जनतेचा कोल आता बिहारमध्ये स्वतः यांना तर माहित होतं तिथं लोकांमध्ये उद्रेक होणार आणि बिहारमध्ये उद्रेक होणार म्हणून त्या ठिकाणी कोणी जुलूस काढणार नाही, कोणी त्या ठिकाणी गुलाल उधळणार नाही या पद्धतीची पूर्वसूचनाच प्रशासनाच्या माध्यमातून देऊन टाकलेली आहे। जनतेवर दबाव आणणं लोकशाहीमध्ये ही जी नवीन पद्धत आपण पाहतोय याचाच अर्थ दाल में काला आहे आणि निवडणूक आयोग हे सगळं पाप करते आहे हे याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, भंडारा।